नांदगाव खंडेश्वर येथे पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड घेण्यात आली। या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार वीरेंद्र जगताप व अभिजित ढेपे यांनी एकत्रित येऊन आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत। नांदगाव खंडेश्वर येथे पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीमध्ये सभापतीपदी काँग्रेसच्या वैशाली रिठे व उपसभापतीपदी बसपाचे राजभाऊ घोडे विराजमान झाले आहेत। विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार वीरेंद्र जगताप व सहकार महर्षी अभिजित ढेपे हे सत्याकरता एकत्र येत त्यांनी निवडणुकीमध्ये आपापले उमेदवार बिनविरोध निवडून आणून विकासाचं राजकारण करत असल्याचं माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितलं। निवडणूक झालेली आहे। पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासन आणि खेड्यापाड्यातून येणारा घरकुलाचा लाभार्थी, दलित वस्तीतला लाभार्थी, आदिवासी लाभार्थी यांना अत्यंत प्रामाणिक सेवा मिळाली पाहिजे। कोणताही भ्रष्टाचार व्हायला नको, रोजगाराच्या कामाची मजुरी मिळाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पशुसंवर्धन या जे खाते त्यांच्या पंचायत समितीकडे आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अतिशय चांगलं नियंत्रण राहिलं पाहिजे। त्याच्या माध्यमातून गरीब माणसाची सेवा घडली पाहिजे ही अपेक्षा आहे। यावेळी काँग्रेसचे विनोद चौधरी, अमोल धवसे, फिरोज खान, सरफराज खान, डॉक्टर संजय देवडे, अक्षय पारसकर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब इंगळे यांच्यासह तालुक्यातील समस्त काँग्रेस व ढेपे गटातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तहसीलदार भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।